नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहणारे बलिराम कुशवाह हे गेल्या 11 महिन्यांपासून बेपत्ता होते। सुरुवातीला त्यांच्या बेपत्ता होण्यामागील कारण स्पष्ट होत नव्हतं। मात्र काही महिन्यांनंतर त्यांच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू करण्यात आला। या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली। यामध्ये बलिराम, त्यांच्या पत्नी सुनीता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल प्रजापती याच्यावर संशय बळावला। पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता आरोपींच्या जबाबात विसंगती आढळून आली। यानंतर करण्यात आलेल्या सखोल चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली। पतीला त्यांच्या अनैतिक संबंधांचा विरोध असल्याने कट रचून हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे 3 तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी यांना दिनांक 10 जुलै 2026 रोजी अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि ते दोघही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे। रबाळे पोलीस त्यांच्याकडे अधिकचा तपास करत आहे आणि अधिकचे पुरावे प्राप्त करीत आहेत। ऍक्च्युअली तपास चालू आहे। तपासाधीन काही बाबी असल्यामुळे याबाबत काही डिस्क्लोज करता येत नाही। या प्रकरणी अजून आरोपी कस्टडीत असल्यामुळे त्यांच्याकडे ह्या सर्व बाबींचा उलगडा करण्याचे आणि पुरावे प्राप्त करण्याचे काम चालू आहे। तर या प्रकरणी सर्व पुरावे प्राप्त झाल्यावर मग ते डिस्क्लोज दिलेली आहे। या थरारक हत्येच्या उलगड्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।